यापुढची बातमी सांगलीमधनं आहे। सांगलीतल्या कवठे महांकाळमधनं कोट्यवधींचा ड्रग जप्त झालाय। मुंबई गुन्हे शाखेच्या कारवाईत 246 कोटींचा एमडी ड्रगचा साठा जप्त करण्यात आलाय। 6 संशयित आरोपींना या प्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेतलंय। मुंबई गुन्हे शाखेनं एमडी ड्रग्स कारखान्यावरती छापेमारी केली आणि या कारवाईमध्ये 122.5 किलो कच्चा मालही जप्त झालाय। गणारे केमिकल्स, मशिनरी, मिक्सर ग्राइंडर असं सर्व प्रकारचं साहित्य पोलिसांनी ताब्यात घेतलंय। आपले प्रतिनिधी कुलदीप माने आपल्या सोबत आहेत। कुलदीप, या छापेमारीबद्दल आणि कारवाईबद्दल अधिकची माहिती काय समोर येते? नंदा, या छापेमारी मागचा जो मुंबई गुन्हे शाखेचा मुख्य उद्देश जो असतो त्यामध्ये कुर्ल्यामधील एक ड्रग्ज तस्करीचा गुन्हा दाखल होता आणि त्या अनुषंगानं तपास सुरू होता आणि त्याचे धागेदोरे या कवठेमहांकाळ तालुक्यातील कारखान्यापर्यंत पोहोचल्याचं देखील समोर आलं। त्यामुळेच मुंबई गुन्हे शाखेनं काल दिवसभर या ठिकाणी या कवठेमहांकाळ तालुक्यातील ज्या एका निर्मनुष्य ठिकाणी एक द्राक्षांचं मोठं या ठिकाणी क्षेत्र आहे, त्या क्षेत्रामध्येच एक छोटंसं घर होतं। त्या घरामध्ये हा सगळा ड्रग्ज निर्मितीचा कारखाना सुरू होता। ही माहिती गुन्हे शाखेला तपासातून समोर आली। त्यांनी छापा टाकला आणि यामध्ये छाप्यामध्ये 246 कोटी रुपयांचा ड्रग्ज साठा आताच गुन्हे शाखेनं जप्त केला आणि त्यामध्ये 6 संशयित आरोपी हे यामध्ये ताब्यात घेण्यात आले। त्यामध्ये जो मुख्य संशयित आहे तो मूळचा जरी कवठेमहांकाळ तालुक्यात असला तरी तो गेल्या अनेक वर्षापासून त्याचं वास्तव्य मुंबईत आहे। त्यामुळे मुंबईमध्ये या ड्रग्ज तस्करीमधून ही सगळी बाब गुन्हे शाखेच्या तपासामध्ये समोर आली। याशिवाय अनेक परप्रांतीय या ठिकाणी काही जणांना ताब्यात घेण्यात आले, ज्यामध्ये हे लोक हा ड्रग्ज निर्मितीचा व्यवसाय करत होते किंवा ड्रग्ज तयार करत होते। या व्यक्तीनं तेथील स्थानिक लोकांची कुणाचीही मदत घेतलेली नाही असं देखील पोलीस तपासासमोर आलंय। तर या प्रकरणामध्ये एकूण हा तब्बल 246 कोटी रुपयांचा ड्रग्ज साठा समोर आला आणि या ठिकाणी आता पुढची कारवाई देखील मुंबई गुन्हे शाखे सुरू करते आहे। धन्यवाद कुलदीप या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।